सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर तुम्हाला कधी असं वाटतं का तुम्ही एकटे आहात आणि त्यामुळे तुम्ही खूप दुःखी होता? आणि जर मी तुम्हाला सांगितलं एकटे राहणं ही तुमची कमजोरी नाही तर तुमची ताकद आहे, तर आज मी तुम्हाला एक खूप सुंदर पुस्तकाबद्दल सांगणार आहे. तर ते पुस्तक आहे द आर्ट ऑफ बीइंग अलोन. तर ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे किंवा वाचायला मिळणार आहे की आपण स्वतःमध्ये खुश कसं राहायचं किंवा आपण आपल्या वेळेचा योग्य तो उपयोग कसा करून घ्यायचा, स्वतःसाठी त्याचा उपयोग कसा होईल, हे या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. तर हे पुस्तक आपल्याला शिकवतं की स्वतःमध्ये आनंदी कसं राहायचं. तर ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळणार आहे, पण त्यामध्ये मला आवडलेल्या फक्त 4 गोष्टी मी तुमच्यापर्यंत आज शेअर करेन. तर त्यामधली पहिली गोष्ट म्हणजे एकटे राहणं म्हणजे एकटेपणा नाही. का ते मी सांगते. बहुतेक वेळा आपल्याला असं वाटतं की आपण एकटे आहो, आपण स्वतःला लोनली फील करतो. पण तसं न समजता आपण जर स्वतःमध्ये खुश असेल ना, तर एकटेपणा कधीच आपल्याला जाणवत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की आपण स्वतःशी मैत्री केली पाहिजे. आपण म्हणजे कसं इतरांसोबत आपण जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करतो, पण मला असे वाटतं की तसं न करता आपण स्वतःला जास्त वेळ दिला पाहिजे. आपण स्वतःला जाणून घेतलं पाहिजे. आपण आपल्या स्वतःमधल्या कॅपॅबिलिटी ओळखल्या पाहिजेत. माझं असं म्हणणं आहे की आपण जेव्हा एकटे बसतो ना, तर आपण फक्त स्वतःशी बोललं पाहिजे. स्वतःला प्रश्न विचारले पाहिजेत. किंवा असंच का, ह्यामधून आपण काय करू शकतो, पण त्याच्यामधून आपण निगेटिव्ह विचार नाही केला पाहिजे. स्वतःसाठी आपण पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे. जर आपल्याला वेळ मिळतो आहे ना, तर आपण त्या वेळेचा युटिलाइज केला पाहिजे. आपण इन शॉर्ट काय, तर एकांतात बसून आपण स्वतःला ओळखलं पाहिजे. तिसरी गोष्ट अशी की आपण कोणावरच डिपेंड नाही राहिलं पाहिजे. आपण स्वतः इंडिपेंडंट राहून स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो, इतकं कॅपेबल स्वतःला केलं पाहिजे. आणि हे तेव्हा घडेल जेव्हा तुम्ही चौथी गोष्ट फॉलो कराल. चौथी गोष्ट अशी की तुम्ही एकांताचा किंवा तुमच्या एकटेपणाचा उपयोग कराल. एकटेपणाचा उपयोग तुम्ही स्वतःचे स्किल डेव्हलप करण्यासाठी करा किंवा स्वतःमध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा एखादी गोष्ट अचीव करण्यासाठी त्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल. फक्त एवढंच म्हणायचं आहे की हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा, कारण त्यामधून तुम्हाला खूप पॉझिटिव्ह शिकण्यासारखं आहे आणि तुम्ही तुमच्या पर्सनल लाईफमध्ये खूप पॉझिटिव्ह गोष्टी अचीव करू शकता. द आर्ट ऑफ बीइंग अलोन हे पुस्तक इन शॉर्टमध्ये तुम्हाला काय सांगते की स्वतःचा अभ्यास करा किंवा स्वतःमध्ये खुश राहा. स्वतःचे स्किल ओळखायला शिका. एकटेपणाला घाबरू नका. एकटेपणाला तुमची ताकद बनवा. त्यातूनच तुम्ही खूप जास्त स्ट्रॉंग बनणार आहात. आणि महत्त्वाचं म्हणजे कोणी तुम्हाला अटेन्शन देईल त्याच्यावर तुम्ही डिपेंड राहू नका. तुम्ही स्वतः इंडिपेंडंट बना. मला पर्सनली हे बुक खूप जास्त आवडलेलं आहे. त्याच्यामधून मी खरंच स्वतःला इम्प्रूव्ह केलेलं आहे. गेले 3 महिने झालं मी हे बुक वाचते आहे, जसा टाईम मिळेल तसा. तर शक्य असेल तर नक्की तुम्ही हे पुस्तक वाचा. तुम्ही स्वतःमध्ये खरंच ग्रोथ करू शकता. तुम्ही स्वतःला इम्प्रूव्ह करू शकता आणि एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी सुद्धा या पुस्तकाचा उपयोग होऊ शकतो. नक्की तुम्ही वाचून बघा. मला खूप 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 जास्त आवडलं. त्याच्यामुळे मला माझ्या स्वतःमध्ये खूप जास्त इम्प्रूव्हमेंट करू शकले आणि एकांतामध्ये निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा पॉझिटिव्ह विचार करा. मी फक्त एवढंच सांगेल. तर हा माझा व्हिडिओ ह्याच्यासाठीच होता. स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःसाठी जगा, आनंदी राहा. बस, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. बाय बाय. थँक्यू.